तमाम ओबीसीना माझं असणारं आव्हान आहे, विधानसभा घोषित होण्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला. निर्णयामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की राज्यसभेकडून, राज्याकडून अनेक वेळा माहिती मागवण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, ओबीसींची जनसंख्या किती ही तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही अनेक वेळा विचार, परंतु राज्य शासनाने ती माहिती आम्हाला दिली नाही. राज्य शासनाने ती आम्हाला असताना माहिती दिली नाही आणि म्हणून सरसकट 27% आरक्षण देणं हे कायद्याला धरून नाही. आणि म्हणून त्यांनी राज्य शासनानं सांगितलं की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तुम्ही घेऊ शकता, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेऊ शकता, पण त्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आरक्षण राहणार नाही हे असताना लक्षात